खासदार निशिकांत दुबे म्हणाले, राज्याबाहेर या, मराठी माणसाला आपटून आपटून मारू। दुबेजींना थोडासा वर्तमान आणि इतिहास सांगणं गरजेचं आहे। मराठी माणूस कधीच कुठल्या दादागिरीला घाबरत नाही। हवं तर अब्दालीच्या कबरीला जाऊन विचारा, कान देऊ नाही का मराठी माणूस किती हिम्मतवाला आहे। आज ज्या राष्ट्रवादाच्या बाता तुम्ही मारता ते राष्ट्र मराठी माणसाच्या शौर्याच्या, त्यागाच्या आणि बलिदानाच्या जोरावर उभा आहे। हवं तर औरंगजेबाच्या कबरीला सुद्धा जाऊन विचारा, लढायला आणि मातीसाठी मरायला शिवबांचा मराठी माणूस कसा आहे। हसत हसत प्राण दिला पण जो झुकला नाही त्या छत्रपती संभाजींचा महाराष्ट्र कसा आहे। मायभूमीच्या रक्षणासाठी रक्ताची होळी खेळणाऱ्या जिगरबाज लढवय्यांची ही माती आहे। पानिपतावर जाऊन विचारा, कुणी प्राण दिले या मातीसाठी। हा झाला इतिहास। वर्तमान बिहारमध्ये IPS शिवदीप लांडे यांनी तिथल्या गुन्हेगारांना, कथित दादांना, बाहुबलींना, त्यांच्या आकांना भर चौकात आपटून आपटून मारले। तिथल्या सामान्य माणसाला सुरक्षा मिळावी म्हणून अशा माणसांना आपटून आपटून मारायची भाषा कशासाठी। निशिकांत दुबे पुढे म्हणाले, मराठी लोक परप्रांतीयांची भाकरी खात आहेत। दुबे ज्या माय मराठीला आणि मराठी माणसाला शिव्या देत आहे तो कुणाच्या तुकड्यांवर जगत नाही। सगळ्यांना जगवण्याची त्या मराठीमध्ये हिम्मत आणि ताकद आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोटासाठी मुंबईत येतात। लक्षात असू द्या, मुंबई नावाची भाकरी मराठी माणसाची आहे। मराठी माणसानं ती रक्त सांडून मिळवली आहे। मराठी माणसानं कधीच परप्रांतीय कष्टकरी माणसांचा द्वेष केला नाही, राग केला नाही। उलट त्यांना आधार दिला, आसरा दिला, पोटाला भाकरी दिली, प्रेम दिलं। म्हणून काबाड कष्ट करणारे उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड मधले लोक ढांगेच्या अंतरावरच्या दिल्लीत न जाता इतक्या लांब मुंबईत येतात। त्याचं कारण त्यांना विचारल्यावर ती माणसं म्हणतात, मुंबई सेफ आहे, इथं कष्टाची किंमत केली जाते, दिल्लीत लोक लुटतात। ज्या गरीब कष्टकऱ्यांचा राजकीय कळवळा दुबेंना आला त्या माणसांच्या गरिबीला, बेहाल जगण्याला यांच्यासारखे लोक जबाबदार आहेत। पोटासाठी ही माणसं फुटपाथवर, टॅक्सीत राहतात, तिथंच कपडे बदलतात। किती दयनीय अवस्था। पैसे दोन घरी देता येतील म्हणून ही माणसं अशी जगतात।